नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उद्या गुढीपाडवा. गुढीपाडवा हा शेतकऱ्यांचं नवीन वर्ष म्हणून आपण ओळखतो किंवा साजरा करतो. परंतु मित्रांनो, उद्या 19 मार्च रोजी आजपासून ठीक 40 वर्षापूर्वी साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. शासन दरबारी नोंद असलेली ही पहिली आत्महत्या आहे. शेतकऱ्यावर हे असे संकट ओढवू नये, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये. यानंतर अनेक आत्महत्या ह्या झालेल्या आहेत. हे सत्र चालूच आहे. ते कुठेतरी थांबावं, शासनाला जाग यावी आणि या शेतकऱ्याप्रती आपली संवेदना म्हणून एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन ठिकठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या शेतकरी संघटना, किसान पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी होत आहे. किसान पुत्र आंदोलन हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते रद्द करणे कसं गरजेचं आहे याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं आणि त्या दृष्टीनं एक चळवळ त्यांनी उभी केलेली आहे. त्या दृष्टीने त्यांचा तो लढा चालू आहे. उद्या 19 मार्च रोजी अहमदपूर येथे किसान पुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते नितीन फुलाभाई राठोड आणि त्यांचे सहकारी हे उद्या सकाळी आपले जे महिला कॉलेज आहे DED टेंभुर्णी रोडला तिथं योगा ग्रुपच्या वतीनं या साहेबराव करपे यांच्या आत्महत्येबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या नगरसेविका तोगरे मॅडम आणि ND राठोड म्हणजे पुरोगामी विचाराचे कवी साहित्यिक असलेले आणि बरेच त्यांचे सहकारी हे उद्या या आंदोलनामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहून आपापल्या परीनं एक दिवसाचा अन्नत्याग करून संवेदना व्यक्त करणार आहेत. माझ्यासोबत नितीन फुलाभाई राठोड हे किसान पुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते किंवा त्या दृष्टीनं काम करणारे अहमदपूर येथील युवक आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की उद्या या आंदोलनाची एकूण रूपरेषा भावना काय आहे. काय सांगाल, उद्याचं जे जे एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आहे ते कशा स्वरूपात तुम्ही करणार आहात आणि एकूण त्या आंदोलनाविषयी जनतेला काय आवाहन कराल? नमस्कार, मी नितीन राठोड. तुम्ही खूप चांगली माहिती या निमित्ताने सांगितलेली आहे. 19 मार्च अन्नदात्यासाठी अन्नत्याग असं म्हणत आम्ही ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करतो. 19 मार्च ही तारीख महत्वाची का आहे? 19 तारीख ही महत्वाची आहे कारण की 19 मार्च 1986 म्हणजे आजपासून 40 वर्षापूर्वी अशी घटना घडली की अख्खं शेतकरी कुटुंब यांनी सामूहिक आत्महत्या केली. साहेबराव करपे, माझ्या हातामध्ये तुम्हाला जे पोस्टर दिसतं, साहेबराव करपे, मालती करपे आणि त्यांची 4 मुलं म्हणजे असे 6 लोकांची ही सामूहिक आत्महत्या आहे आणि त्या दिवसाचा हा स्मृती दिवस आहे. 40 वर्ष झाली, परिस्थिती जैसे ते आहे. कालच आपल्या भागामध्ये गारपीट झाली आणि या वर्षभरामध्ये जर आकडा किती आहे तो आकडा आहे जवळपास 5 लाखाच्या वर आकडा गेलेला आहे. आणि इतकं होऊन सुद्धा सरकार किंवा जी संवेदनशीलता असायला हवी होती ती आजपर्यंत आपल्याला सरकारकडून दिसत नाही. मग ही संवेदनशीलता, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपण रोज अन्न खातो, आपल्या ताटामध्ये जे अन्न येतं त्याच्या पाठीमागे शेतकरी हा महत्वाचा घटक आहे, त्याच्या प्रती असलेली कृतज्ञता कुठेतरी आपण व्यक्त करावी म्हणून हा दिवस आम्ही अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणून आपण घोषित केलेला आहे. तो आम्ही पाळतो. आपल्या घरी जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते त्या दिवशी आपल्याला अन्न गिळत नाही, आपण जेवण करत नाही. तशाच पद्धतीने 19 मार्च अशी शेतकऱ्याची आत्महत्या ज्याची शासन दरबारी नोंद झाली आणि म्हणून हा दिवस किसान पुत्र आंदोलन गेली 8-9 वर्ष झाली. 2017 पासून हे आंदोलन सगळीकडे चालू आहे. जगभरात जे किसान पुत्र आहेत ते सुद्धा करतात. अमेरिकेमध्ये करतात, जपानमध्ये करतात. जिथे जिथे शेतकऱ्यांची मुलं आहेत, जिथे जिथे शेतकऱ्यांची मुलं संवेदनशील आहेत ते सर्व तिथं अन्नत्याग आंदोलन करत आहेत. बरोबर आहे. म्हणजे एकीकडे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करतोय आणि त्याची जी परिस्थिती आहे त्याच्यात फरक पडत नाही. शासन दरबारी त्याची नोंद होत नाही किंवा शासन ज्या तत्परतेने शेतकऱ्यांकडे पाहायला पाहिजे ते पाहत नाही. आता जनरेटर्स या
शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल, ज्यांना ज्यांना वाटतं की आपण शेतकऱ्याबद्दल कृतज्ञ असावं, तर साहेबराव करपे यांना श्रद्धांजली म्हणून, त्यांच्याबद्दलच्या संवेदना व्यक्त करणं म्हणून आपणाला जिथं कुठं शक्य असेल तिथं, ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त कराव्यात, अशी अपेक्षा, आव्हान आम्ही किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं करत आहोत. धन्यवाद.